तुमच्या नशिबात मोठा बदल घडवून आणणारे 3 महिने। कर्क राशीच्या जातकांनो, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये असे 10 ग्रहयोग घडणार आहे जे तुमच्या जीवनाला दिशा बदलवून टाकू शकतात। आयुष्यातील संकट, संधी, प्रेम, करिअर, आरोग्य आणि नात्यांवर कसा होणार आहे या ग्रहांचा प्रभाव पहा आजचा विशेष व्हिडिओ, कारण ही माहिती तुमच्या प्रत्येक निर्णयासाठी महत्त्वाची ठरेल। कर्क राशीच्या पुढील 3 महिन्यातील 10 मोठ्या भविष्यवाण्या। ही भविष्यवाणी तुमचेही भान हरपवणारी ठरू शकते। जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यात काही मोठ्या घटना घडणार आहेत। या काळात कोण काय कर्तव्य, कसं कर्तव्य आणि का कर्तव्य हे समजून घेणं फार गरजेचे आहे। अशा गोष्टींपासून जितके दूर राहाल तितके तुमच्या जीवनात शांतता आणि आनंद टिकून राहील। म्हणून फक्त एवढेच लक्षात ठेवा, तुम्ही काय करत आहात, कसं करत आहात आणि कोणत्या दिशेने जात आहात। नमस्कार प्रिय मित्रांनो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ खास कर्क राशीच्या लोकांसाठी बनवलेला आहे, कारण 2025 मधील हे 3 महिने तुमच्या आयुष्यात प्रचंड बदल घेऊन येणारे आहेत। हे असे महत्त्वाचे महिने असतील जेव्हा ग्रहांची चाल मोठ्या प्रमाणात बदलणार आहे। यामुळे काही लोकांच्या बंद नशिबाचे दरवाजे उघडू शकतात, तर काहींच्या जीवनात नवीन आव्हानांची सुरुवात होऊ शकते। अलीकडे राहूचा मोठा परिवर्तन झाले आहे। बृहस्पती म्हणजेच गुरूंचे गोचरही नुकतेच झाले आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कर्क राशीच्या लोकांवरील शनीची ढिया आता संपली आहे। जेव्हा राहू, गुरु आणि शनीसारखे महाग्रह आपली स्थिती बदलतात तेव्हा माणसाच्या जीवनात मोठ्या उलथापालथी घडतात। नवीन सुरुवात, एखादी मोठी संधी किंवा काही धक्कादायक गोष्टी घडू शकतात। त्यामुळे या व्हिडिओत मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की या 3 महिन्यात कर्क राशीवर ग्रहांचा नेमका काय परिणाम होणार आहे। त्याचबरोबर काही असे उपायही सांगणार आहे जे या बदलांना तुमच्या बाजूने वळवू शकतात। लक्षात ठेवा, ही भविष्यवाणी चंद्र राशीवर आधारित आहे। जर तुमच्या कुंडलीत चंद्र कर्क राशीत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ आणि जय माता गौरी हे मनापासून लिहा। व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करणे विसरू नका। पहिली भविष्यवाणी, आरोग्य। कर्क राशी ही 4थ्या क्रमांकाची रास आहे। सध्या तुमच्या 3ऱ्या भावात केतू विराजमान आहेत। बृहस्पती मे महिन्यात तुमच्या कुंडलीच्या 12व्या भावात गेले आहेत। जेव्हा गुरु 12व्या भावात जातात तेव्हा आरोग्यावर थोडा परिणाम होतो। पचनाशी संबंधित समस्या, गॅस्ट्रिक त्रास, बीपी, वजन वाढणे यांसारख्या गोष्टी होऊ शकतात। म्हणून जून महिन्यात तुमच्या खानपानाकडे आणि दिनचर्येकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे। या काळात थोडासा चिडचिडेपणा, राग किंवा घाई देखील वाढू शकते। मात्र 8 जुलैनंतर आरोग्याच्या स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत। म्हणूनच जून आणि जुलैमध्ये संयम राखणे आणि मानसिक स्थिरता ठेवणे अत्यावश्यक ठरेल। दुसरी भविष्यवाणी, ग्रहांचा महापरिवर्तन। या कालावधीत राहू, केतू, शनी आणि बृहस्पती या 4ही महत्त्वाच्या ग्रहांमध्ये बदल झाला आहे। सर्वप्रथम राहूचा विचार करूया। मे महिन्यात राहू तुमच्या भाग्यस्थानातून हलून 8व्या घरात गेले आहेत। त्याचा प्रभाव जुलै आणि ऑगस्टमध्ये जास्त दिसून येईल। आत्तापर्यंत राहू तुमच्या नशिबात अडथळे निर्माण करत होते। प्रत्येक कामात अडथळा येत होता, परंतु आता यापासून थोडे सुटणे सुरू होईल। 8वं घर हे रहस्य, संशोधन, अचानक बदल यांचे प्रतीक असते। राहू इथे आल्याने तुमच्या समोर काही गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात, जशा की एखादी माहिती, एखादी दिशा किंवा संधी जी तुम्हाला आजवर माहीत नव्हती। केतू सध्या तुमच्या कुंडलीतील 2ऱ्या भावात आहेत। 2रे घर म्हणजे धन, कुटुंब आणि वाणी। त्यामुळे तुमचे बोलणे थोडे गंभीर आणि मोजके होऊ शकते। अनावधानाने एखादी गोष्ट बोलून एखाद्याला दुखावले जाऊ शकते, म्हणून बोलताना सावधगिरी बाळगा। मात्र याच वेळी केतू तुमच्यात समजूतदारी, चतुराई आणि निर्णयक्षमतेची वाढ घडवतील।
अचानक धनलाभ, एखादी नवी योजना किंवा छोटासा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तिसरी भविष्यवाणी, वैवाहिक जीवन. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तुमची शनीची ढिया आता संपली आहे. शनीची ढिया म्हणजे काय असतं ते तुम्ही गेल्या काही वर्षात अनुभवलेच असेल. तणाव, अडथळे, नात्यांमध्ये दुरावा, करिअरमध्ये अडथळे. पण आता हे सर्व मागे पडणार आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट हे 3 महिने तुमच्यासाठी दिलासा, सुधारणा आणि नव्या संधी घेऊन येणारे आहेत. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, ट्रान्सफर किंवा प्रमोशनची अपेक्षा करत असाल, तर आता काळ तुमच्याच बाजूने आहे. शनी आता तुमच्या मेहनतीचे योग्य फळ देण्यास तयार आहेत. शनी सध्या तुमच्या भाग्यस्थानात आहेत. त्यामुळे जीवनसाथीसोबत लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. फिरायला जाणं, नवी योजना आखणे अशा गोष्टी घडू शकतात. जर तुम्ही कुटुंब वाढवण्याचा विचार करत असाल तर हा काळ योग्य मानला जातो. जीवनसाथीच्या करिअरमध्येही काही सकारात्मक बदल दिसू शकतात. एकंदरीत नात्यांमध्ये स्थिरता, समजूतदारपणा आणि एखादी नवी सुरुवात होण्याची शक्यता आहे. जूननंतर जेव्हा राहू वेगळे होतील तेव्हापासून वैवाहिक जीवनात स्थिरता, प्रेम आणि आपसी समजूत यांचा एक अतिशय चांगला काळ सुरू होईल. चौथी भविष्यवाणी. पुढची भविष्यवाणी आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे जे लोक शिक्षण घेत आहेत किंवा कोणत्यातरी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी. तुमच्या कुंडलीत पंचम भाव म्हणजे 5वं घर हे शिक्षणाचं घर असतं. या पंचभावाचे स्वामी मंगळ ग्रह आहेत. सध्या मंगळ ग्रह तुमच्या कुंडलीच्या 12व्या घरात आहे. त्यामुळे थोडी एकाग्रतेची कमतरता, मन भटकणे किंवा अभ्यासात रस न वाटणे असे काही जाणवू शकते. पण एक चांगली बातमी ही आहे की जूननंतर मंगळ तुमच्या पहिल्या भावात म्हणजेच लग्नस्थानी येतील. आणि जेव्हा मंगळ लग्नात येतात तेव्हा तुमच्या आत नवा जोश, आत्मविश्वास आणि अभ्यासात नवीन ऊर्जा उत्पन्न होते. अभ्यासात लक्ष लागेल, कठीण विषयही हळूहळू सोपे वाटू लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बृहस्पती देव, जे ज्ञान आणि बुद्धीचे कारक आहेत, ते तुमच्या पंचम भावावर दृष्टी टाकत आहेत. याचा अर्थ तुमच्या शिक्षणात मजबूती येईल, समज वाढेल. आणि जर तुम्ही कोणत्यातरी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे. हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जुलैच्या आधी अभ्यासात थोडी अनियमितता येऊ शकते. तुमचे मन भटकू शकते किंवा आळस वाढू शकतो. अशावेळी स्वतःला शिस्तबद्ध ठेवा. मोबाईल, इंटरनेट अशा गोष्टींपासून थोडे अंतर ठेवा आणि तुमच्या ध्येयावर फोकस ठेवा. पाचवी भविष्यवाणी, प्रेम. पुढची भविष्यवाणी आहे मित्रांनो, तुमच्या प्रेमसंबंधांची. म्हणजे प्रेम जीवन, प्रेम भावना आणि नातेसंबंध या विषयावर येणारे 3 महिने काय संकेत देतात. पहा, सध्या तुमच्या कुंडलीत सूर्य, शनी, राहू, बुध आणि शुक्र हे सगळे ग्रह एकत्र आहेत. विशेषतः शुक्र, जे प्रेम, नातेसंबंध आणि आकर्षणाचे कारक मानले जातात, ते देखील राहू आणि शनीसोबत बसले आहेत. यामुळे प्रेमसंबंधांमध्ये थोड चढउतार, मनमुटाव किंवा हट्टीपणा दिसू शकतो. विशेषतः जुलै महिन्यात जेव्हापर्यंत शुक्र, शनी आणि राहू एकत्र आहेत तेव्हा ज्या व्यक्तींसोबत तुमचे प्रेमसंबंध आहे किंवा संवाद सुरू आहे त्यांच्या स्वभावात तुम्हाला थोडा हट्ट, अडेलतट्टूपणा किंवा प्रत्येक गोष्टीत स्वतःच म्हणणे लादण्याची वृत्ती दिसू शकते. कधी कधी तुम्हाला असं वाटेल की समोरचा व्यक्ती तुमचे काहीही ऐकत नाही, प्रत्येक गोष्टीत स्वतःचीच मर्जी लावतोय. पण काळजी करू नका, हा केवळ ग्रहांचा तात्पुरता प्रभाव आहे. जुलैच्या नंतर तुमचे प्रेमजीवन खूप चांगलं होणार आहे. सहावी भविष्यवाणी, व्यापार, करिअर. मित्रांनो, सहावी भविष्यवाणी आहे व्यापार, करिअर आणि तुमच्या आर्थिक बाबतीत. पहा, पुढील 3 महिने व्यवसाय करणाऱ्यांसाठी एकंदरीत चांगले दिसत आहेत. विशेषतः जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात किंवा नवीन काहीतरी सुरू करायचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ प्रयत्न करण्याचा आहे. आता पाहूयात या 3 महिन्यात तुम्ही कोणते उपाय करायला हवेत जेणेकरून ग्रहांचा पूर्ण सहकार्य मिळेल
आणि अडचणींपासून बचाव होईल. पहिला उपाय. रोज सकाळी चंद्राचा बीज मंत्र जपा. ओम श्रा चंद्राय नमः हा मंत्र दररोज 108 वेळा जपा. यामुळे मन शांत राहील आणि मानसिक तणाव कमी होईल. दुसरा उपाय. रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नक्की करा. यामुळे भाग्याची साथ मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. तिसरा उपाय. दररोज घरात हनुमान चालीसाचा पाठ करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर जाईल आणि कामांमध्ये गती येईल. म्हणून मित्रांनो, हे सोपे उपाय जर तुम्ही नियमितपणे करत राहिलात तर यावर विश्वास ठेवा. या 3 महिन्यात तुम्हाला व्यवसाय, करिअर आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शुभ परिणाम मिळायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, हे होते कर्क राशीसाठी पुढील 3 महिन्यांचे संपूर्ण ग्रह भल्यावाईटाचे संकेत. जर तुम्ही हे उपाय नियमित केलात तर नशिबाचे दरवाजे उघडायला वेळ लागणार नाही. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबीय, मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भोलेनाथ, जय माता गौरी.